नमस्कार, मी अनघा दोडपकर. अश्वत्थामा भाग 14वा. या सप्त चिरंजीवात महर्षी व्यास अलौकिक बुद्धी सामर्थ्याचं प्रतीक, तर बळीराजा दानशूरतेचं प्रतीक आहे. दर नारळी पौर्णिमेला ओणम सणाला दक्षिणेत फिरून धनधानाय विपुल प्रमाणात देऊन भक्तांचा उद्धार करतो. रामभक्त हनुमान सामान्य माणसाचं रूप धारण करून भक्तांचं कल्याण करीत फिरत असतो. रामभक्त बिभीषण आजही श्रीलंकेतील राम मंदिरात पूजारा आदी पूजा आरती करून निस्सीम भक्तीची इतरांना प्रेरणा देतो. कृपाचार्य सदाचार सत्प्रवृत्तींचं प्रतीक, तर परशुराम शस्त्र विद्येचं अग्रणी म्हणून शौर्याचं प्रतीक आहे. कोकणातल्या चिपळूण गावातल्या महेंद्र पर्वतावर आजही त्यांचं वास्तव्य असलेलं आपल्याला दिसून येतं. वेगवेगळ्या रूपात ते आपल्याला दिसतात. 7वा शापित चिरंजीव अश्वत्थामा देहधारी, दिसायला देखणा व मोहक कुरळ्या केसांचा आहे. स्वतः चक्रजितांनी हा अनुभव 1947 ते 51 मध्ये किमान 4 वेळा घेतला. डॉक्टर मिसेस शहांनी आनंद स्वामींना प्रश्न केला, अश्वत्थामा चिरंजीव आहे म्हणजे नेमकं काय? गुरु चक्रजित स्वामींनी दिलेलं उत्तर, चिरंजीवित्व म्हणजे अस्तित्व, अमरत्व म्हणजेच अश्वत्थामा हा लिव्हिंग बीइंग आहे. तो महाप्रलयापर्यंत राहणार. कलियुगाची सुरुवात त्याच्या शापापासून झाली आणि शेवट त्याचा शाप संपल्यावरच होईल. तो अतिविशाल किंवा अतिसूक्ष्म देह धारण करू शकतो. श्रीकृष्णानं त्याच्याकरवी महाभारताच्या युद्धाचा खऱ्या अर्थानं शेवट केला. अश्वत्थामा ब्रह्मचारी असल्यामुळे किंवा द्रौपदीच्या अट्टहासामुळे, त्याच्या मस्तकावरील मणी कृष्णानं अर्जुनाला काढायला लावल्यामुळे किंवा स्त्री द्वेषामुळेही असेल, तो स्त्रियांना पर्वत चढू देत नसल्यामुळे डॉक्टर शहा, श्रॉफ मास्तर, त्यांचे धुळे जळगावचे नातेवाईक आनंद स्वामी, वाटाड्या, आदिवासी विद्यार्थी धनसिंग अशा 7 पुरुष मंडळींचा आता प्रवास सुरू झाला. नंदुरबार मार्गे प्रकाशा गावापर्यंत, मग तापी नदी ओलांडून अक्कलकुवा मार्गे कोठारापर्यंत, मध्येच महाराष्ट्र गुजरातची सीमा लागायची असा धडगुजरी प्रवास हा सुरू झाला. घाटमाथ्याचा अवघड जीवघेणा प्रवास झाल्यावर सातपुड्याचा सर्वात उंच सुळका असलेला अस्तंबा पर्वत त्यांना दिसला. पायथ्याची धनसिंगने सर्वांच्या वतीनं पावरी भाषेत अश्वत्थाम्याची प्रार्थना केली. धनसिंगची आर्त हाक, फोडलेल्या नारळाचा आवाज, त्याचं गाऱ्हाणं बकरीचं दूध पिऊन शांत बसलेल्या अश्वत्थाम्याच्या कानी पडल्याबरोबर पायवाट तयार झाली. सर्वांनी अश्वत्थामाला मनोमन हात जोडून प्रार्थना केली. निर्मळ प्रामाणिक आयुष्य जगणाऱ्या भाबड्या माणसांना डोंगरावर येण्यास कधीच मज्जाव नव्हता. तथास्तु, तुमचा प्रवास सुखाचा हो. हा आवाज ऐकून सर्वजण रोमांचित झाले. सर्वजण सायंकाळी 7 वाजता अश्वत्थाम्याच्या घळीच्या कातळाजवळ पोहोचले. जेव्हा चंद्र सुळक्याच्या माथ्यावर आला तेव्हा अश्वत्थामा घळीच्या सुळक्यावर येऊन उभा राहिला. त्याची उंची 7.5 फूट असावी. अंगावर काळी कफनी, चेहऱ्यावर विलक्षण तेज, विखुरलेले कुरळे केस, चमचम करणारे पाणीदार डोळे, 5000 वर्षापूर्वीची पिवळ्या रंगाची जीर्ण पट्टी, असा आजही विलक्षण देखणा अश्वत्थामा चंद्रप्रकाशात सर्वांना दिसल्याचा भास झाला. एखाद्या खोल गुहेतून यावा तसा आवाज आला, माझ्या अस्तंबा पर्वतावर आपले सर्वांचे स्वागत आहे. प्रत्येकाशी त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलल्यानं सर्वजण मनोभावे नतमस्तक देखील झाले. आनंद स्वामींनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केल्यावर स्पष्ट नकार देत सांगितले की हा अनुभव फक्त तुमच्याजवळ ठेवा, बाकी सर्व विसरून जा. धन्यवाद.